हा थापांचा नाही तर मायबापांचा अर्थसंकल्प आहे। हे जे आश्वासन दिलं ते वेळेत पूर्ण करू, देवेंद्र फडणवीसांचा शब्द। अजित पवारांनी मांडलेला अर्थसंकल्प हा सर्व समावेशक असून शेतकरी, महिला, युवा, मागासवर्गीय अशा सगळ्या घटकांच्या इच्छा पूर्ण करणारा आहे, अशी स्तुतीसुमने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उधळली। हा थापांचा अर्थसंकल्प नाही तर मायबापाचा अर्थसंकल्प असल्याचं ते म्हणाले। सरकारने दिलेले सर्व आश्वासनही निर्धारित वेळेत पूर्ण केली जातील असं आश्वासन देखील देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं आहे। राज्य सरकारचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर त्यावर उद्धव ठाकरे यांनी टीका केली होती। निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलेला हा थापांचा अर्थसंकल्प असल्याची टीका त्यांनी केली होती। त्याला प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की आजचा अर्थसंकल्प हा सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करणारा आहे। हा थापांचा नाही तर मायबापाचा अर्थसंकल्प आहे। शेतकऱ्यांना मोफत वीज देणारा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलेला आहे। तसेच कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मदत करणारा आणि युवांना रोजगार देणारा हा अर्थसंकल्प आहे। एक अतिशय प्रगतिशील, सर्वसमावेशक, सर्वजन हिताय सर्वजन सुखाय अशा प्रकारचा अर्थसंकल्प हा त्यांनी सादर केला आहे। आणि विशेषतः शेतकरी, महिला, युवा, मागासवर्गीय अशा सगळ्या घटकांना समर्पित अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प आहे। उद्धवजी म्हणाले हा थापांचा अर्थसंकल्प आहे। हा थापांचा नाही, हा आपल्या मायबापांचा अर्थसंकल्प आहे। कारण शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेणारा, कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला मदत करण्याचा निर्णय घेणारा, महिलांकरता विविध योजना आणणारा, युवांना रोजगार देणारा अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प आहे। आताच विरोधी पक्षाचे लोक या ठिकाणी बोलत होते आणि आम्ही टेलिव्हिजनवर बघत होतो, त्यावेळी त्यांच्या बोलण्यात जोर नव्हता, त्यांच्या चेहऱ्यावर नूर नव्हता, चेहरे उतरलेले होते आणि केवळ टीका ते करत होते। पण मला असं वाटतं हा अर्थसंकल्प महाराष्ट्रामध्ये एक नवीन इतिहास तयार करणारा आहे आणि म्हणून यावर सविस्तर प्रतिक्रिया माननीय अर्थमंत्री देखील देणार आहेत, माननीय मुख्यमंत्री देखील देणार आहेत। मी केवळ एवढंच सांगतो, या अर्थसंकल्पामध्ये जे जे आम्ही कबूल केलेलं आहे ती प्रत्येक गोष्ट त्या त्या विविक्षित वेळेमध्ये आम्ही पूर्ण करून दाखवू। आणि अर्थसंकल्प म्हणजे हा निवडणुकीचा अर्थसंकल्प नाही तर हा निर्धाराचा अर्थसंकल्प आहे, हे आम्ही निश्चितपणे दाखवू। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई।